तर निश्चितच आम्ही जे जे कर्म श्वास असेपर्यंत चालू असतात, जोपर्यंत शरीरात श्वास चालू आहे तोपर्यंत आपले कर्म चालू आहेत. आणि मनुष्य दोनच गोष्टींना माणसाचा लक्षात जातो, धोळा असेल, काळा असेल, टेंडा असेल, उंच असेल, जाडा असेल, सुकडा असेल, या गोष्टी विशेष माहिती करत नाही. एखादा अतिशय सुंदर व्यक्ती आहे असं जर असतं, अतिशय सुंदर सुंदर व्यक्तीमुळे लोकांना दुःख झालेलं असतं. सगळ्यात सुंदर व्यक्ती आपल्या इंडस्ट्रीमध्ये ऋतिक रोशन, त्यालाही दुःख झालं. तसे मिसेस म्हणजे कळा सुंदर आहे तर बिचारी त्याला कधी घेतला असेल. ऐश्वर्यामुळे किती लोक दुःखी झाले समजून हे 2000 यासाठी सांगितले. कारण सुंदरता जर खूप मान्य असेल तर त्याच्यामुळे लोकांना दुःख झालं नसतं. तर सुंदरतेला विशेष रूप नाही. मग कशाला महत्व आहे तर तुमच्या शरीरापेक्षा जास्त महत्व कशाला पडते तर तुमच्या केलेल्या कर्मांना. लादेन दिसायला कसा होता माहीत नाही, ओबामा दिसा कशाला माहीत नाही, तर ते सुंदर आहेत की कुरूप आहेत तेही माहीत नाही. तर त्या दोघांचे कर्म जर आपण बघितले तर प्रत्येक व्यक्ती म्हणजे नाही आम्हाला ओबामा आवडते नाही. इथे जमलेले लोक आपण सुद्धा या भ्रमातून बाहेर पडा की मी जर चांगला मेकअप केला तरच मी लोकांना आवडेल, मी जर चांगले कपडे घातले तरच लोकांना आवडेल. या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी करायचं असते पुण्यानुभव. म्हणजे एक प्रश्न विचार म्हणे आपल्यामध्ये ना स्वर्ग आहे ना नरक आहे, मिल्यानंतर सगळं संपते, मग तरी सुद्धा आपण पुण्याबद्दल का करतो. पहिल्यांदा आपण भगवान बुद्धांचा धर्मग्रंथ वाचला. मृत्यूनंतर सगळं संपलं त्याला म्हणतात उच्छेदवाद, म्हणजे सगळं नष्ट. आणि भगवान बुद्ध उच्छेदवादाला मानत नाही. दुसरा आहे शाश्वतवाद. त्याच्यामध्ये सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये आत्मा आहे, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, आत्मा एकातून दुसऱ्यात जातो, दुसऱ्यातून दुसऱ्यात जातो. पण आजपर्यंत कधी असं झालं नाही की एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर तिला छोटंसं बाळ झालं आणि काही दिवसातच तिच्यावरती मरण झालं. आणि मरण पावल्यानंतर त्या स्त्रीवरती अत्यंत दुःखद प्रसंग येऊ लागले. समाजाचे लोक तिला त्रास करू लागले, आपल्या मुलाचं पोट कसं भरायचं आहे असा तिला प्रश्न पडलेला आहे. आणि अशा अवस्थेत देखील कोणताही आत्मा त्या स्त्रीच्या जवळ आला नाही आणि तिला त्या स्त्रीला जगण्यासाठी ना पैशाची मदत केली ना मॉरल सपोर्ट केला. तर आम्ही ऐकलं आत्मा भटकते, आत्मा झपाटते, आत्मा पकडते. असाच आत्मा जर फक्त दुःख देत असेल, त्रास देत असेल तर अशा आत्म्याची गरज. आणि म्हणून आम्हाला जर खरी गरज असेल तर आमच्या कर्मांची. जन्मदाता माता पितांनी मुलाचं संगोपन चांगलं केलं नाही तर जन्मदाते माता पिता मुलांचं तर म्हणतात की असा मुलगा जन्मास आला नसता तर असा मुलगा जन्मास आला नसता तर बरंच झालं असतं. आणि मुलं देखील आई वडिलांनी आपल्या इच्छा पूर्ण केल्या नाही तर मुलं म्हणतात असे माता पिता असून सुद्धा काही उपयोग नाही. म्हणजेच कर्म दुःख. आणि हे कर्म तुम्हाला स्वर्गात पोचवत नाहीत, नरकात पोचवत नाही. हे कर्म तुम्हाला तुमच्याच माणसांच्या चांगल्या भावनेत उतरवतात. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या चांगल्या लोकांच्या भावनेत राहायचं असतं. भावना, दुःखाची भावना, सुखाची भावना, या भावनेतून मुक्त होऊन जी व्यक्ती खऱ्या सत्य भावनेपर्यंत पोहोचते, प्रत्येकाच्या चित्तामध्ये सदैव जिवंत राहते. आणि जिवंत राहण्यासाठी त्या व्यक्तीची आवश्यकता असते ते म्हणजे त्याचे कर्म. आम्ही कर्माला दूर सोडतो आणि आम्ही कर्म कांडालाच पितात. कुणाला विचारलं आज पूजा केली, पूजा झाल्यानंतर हे सगळे फुलं, हे सगळे अगरबत्ती, हे सगळा पसारा कुठे नेऊन ठेवायचा तर सांगतात वाहत्या पाण्यात नाही. वाहत्या पाण्यात नेऊन टाकलं तर काय होणार, वाहते पाणी दूषित. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा तुमच्या बरोबर आम्ही काय करत आहोत, दूषित कर्म चालत ठेवतो. माणूस पिल्यानंतर फक्त तो कर्म करू शकत नाही, ना चांगले कर्म करू शकत ना वाईट कर्म करू शकत. ज्या क्षणाला माणसाचे कर्म बंद झाले त्या क्षणाला समजावं ती व्यक्ती मरण पावली. आणि आता मात्र आपल्या हातात आहे आपल्या प्रिय व्यक्तीला मरण पावू द्यायचे, ती जिवंत ठेवायचं. हे तुमच्या
स्मृती दिवस साजरा करू. 5 वर्षांना आम्ही दान कर्म करू, 5 वर्ष आम्ही पुण्यानुमोदन करू आणि आमच्या आई वडिलांना श्रद्धांजली व्यक्त करू. काय रे बाबा, तू जिवंत असताना तुझ्या आईनं तुला किती वर्ष सांभाळलं? आई म्हटली असते फक्त माझ्या मुलाला चालता येईपर्यंत त्याला सांभाळी, नंतर बरेच तुला असं म्हणते काय? पक्ष्यांमध्ये माणसामध्ये घास होतो. पक्षी पिलांना खायला शिकवतो, पंखातून उडायला शिकवतो आणि एकदा का पक्षी उडून गेले तर परत या असं कधीच कोणता पक्षी म्हणत नाही. विश्वातला एकमेव पक्षी असा आहे, विश्वातला एकमेव प्राणी असा आहे की तो आपल्या पिलांना परत या अशी अपेक्षा ठेवत असतो. तो पक्षी, तो प्राणी म्हणजेच मनुष्य. आणि माणसाचे बंधन जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नात्याचे बंधन आहे. असंच नव्हे तर श्वास संपल्यानंतर सुद्धा. कारण आम्ही जे संबंध जोडलेले आहेत ते फक्त शरीराचे नाही जोडले. आमचे जे संबंध आहेत फक्त दिसण्यावर जोडलेले नाही आहेत. आमचे संबंध आहेत फक्त कर्माशी आणि जिथे कर्म उत्पन्न होतात इंदिनो या दिनो भूतू सुखी यात. आतापर्यंत माझ्या ज्ञात असलेले अज्ञात असलेले जितके कोणी माझे नातेवाईक असतील, जितके कोणी माझे नातेवाईक असतील अशा संपूर्ण नातेवाईकाच्या पुण्यकर्माला मी स्मरण करतो आणि या पुण्यकर्माच्या प्रतापाने माझे सर्व नाती एकटा नाही, एकटा सुखी होत नाही, माझे सर्व ज्ञाती सुखी होत. आता आपण अतिशय आनंदाने म्हणा किंवा दुःखी भावनेने म्हणा एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यावं. आम्हाला कोण आठवतं? आमची आई आठवते, आईची आई आठवेल, तुमची आजी आठवेल, आजीची आई आठवेल म्हणजे पणजी आठवेल, पणजीची आई आठवते का? ठाकर पणजीची आई आठवते का? हे महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी. ज्या पद्धतीने जलदान केलं, जलदान करताना पाण्यामध्ये बुडबुडे उत्पन्न होतात. बुडबुडे हे 4 प्रकारचे बुडबुडे आहेत. काही छोटे असतात, काही मोठे असतात, काही अतिशय छोटे आणि काही लवकर फुटतात, काही उशिरा फुटतात, काही चक्कर मारून फुटतात, काही उत्पन्न होतात फुटत असतात. पण एकदा का ते 4ही प्रकारचे बुडबुडे फुटून झाले तर त्याला कोणी विरोध करू शकत नाही. त्याला विचारले का ते बुडबुडे दिसले का तुला? कुठे? हो दिसले. बुडबुडा फुटला का? तर हो म्हणजे फुटला. मग आता बुडबुडा उत्पन्न कसा झाला होता? तर पाणी आणि हवा यांच्या मिलनातून बबल बुडबुडा उत्पन्न होतो आणि मग तो फुटला का? तर ते फुटला. मग आता असा त्या बुडबुड्यातलं पाणी गेलं कुठं आणि त्या बुडबुड्यातली हवा गेली. आता ते पाणी नेमकं तुम्हाला नेहमी कुठे टाकायचं आहे तर तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीने जसे जसे कर्म केले असतील तसं तसं निसर्गामध्ये योग्य ते स्थान प्राप्त होणार आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीच्या परिनिर्वाणानंतर आम्हाला त्या व्यक्तीचे फक्त पुण्यानुमोदन करायचे असते. कशा पद्धतीने पुण्यानुमोदन करता येईल? मनपुत्र सांगतात जसं पारमिता. आणि या 10 पारमितामध्ये पहिली अग्रपारमिता सांगितली दान. दान पारमिताने अतिशय पुण्य प्राप्त होत असते. एखाद्या व्यक्तीबद्दल पुण्यकर्म वाढायचंय तर पुण्यकर्म कोणाला दान करा? जिवंत असले की तुमच्या वडिलाला कोणी कावळा म्हटलं तर आवडत नाही, कुत्रा म्हटलं तर आवडत नाही. मग मेल्यानंतर असं काय प्राप्त झालं की तुम्ही तुमच्या वडिलाला कुत्रा म्हणून द्यायला तयार आहात, कावळा म्हणून द्यायला तयार. जिंदा बाप कोणी ना पूजे मरे बाद तुझवाय मुठ्ठीवर चावत देते काही जिवंत होते तरी मनुष्यच होते आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांना मनुष्यच म्हणायचंय. आणि म्हणून म्हणतात देव रखणया सुगदस्त सावतात येते सुगंधा. दान किती प्रकारे दान करता येईल? तर अनेक प्रकारे दान करता येतं. कुणाला धर्म देऊन दान करता येते, कुणाला पुस्तकं देऊन दान करता येते. तर या सर्व दानामध्ये अग्रश्रेष्ठ दान सुद्धाने मानले म्हणजे अन्नदान. आज आमच्या मातेच्या वतीने आम्ही अन्नदान करतो. अन्नदान कुणाला करावं की ज्या लोकांना कधी अन्न भेटत नाही अशा लोकांना दान करावं. पण आपण कमीत कमी त्या लोक कुठे शोधणार, काय करणार? पण आपण नाते जमा केले आणि नात्या लोकांना दान करायला लागलो. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे एक प्रश्न पडते. लोक म्हणतात मला न चालत नाही.
की त्यांना धावल्याचं चालत नाही. अरे बाबांनो, धावल्याचं चालत नाही असे लोक म्हणतात. तो प्रश्न जेव्हा कानावर पडला तेव्हा विचार केला, खरंच काहीतरी याचा तंत्र असलं पाहिजे आणि म्हणून लोकांना धावायचं चालत नाही. आचार्य विचारला, आचार्य तुम्ही कोणते आचार्य हो? मी जेवण बनवतो. कशा काय म्हणणार? तांदूळ भात बनवणार. विचार आला की हे भात जर धाव्याचं असेल तर याचं मूळ कुठे असेल? डायरेक्ट शेतकऱ्याजवळ गेलो, शेतकऱ्याला विचारलं, शेतकरी दादा तुम्ही तांदूळ पेरले, तुमचे रोप पेरले, कशाचे पेरले? लग्नाचे पेरले, ते धाव्याचे पेरले. त्याने सांगितलं, गुरुजी असा आम्ही विचार करत नाही, आम्ही फक्त तांदूळ नव्हतो, आम्ही लग्नाचे किंवा धाव्याचे लावत नाही. म्हटलं इथे काही गडबड दिसत नाही, चला आपण दुकानात. दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला विचारलं, दुकानदार दादा आम्हाला तांदूळ पाहिजे. कारण तोलाला सुरुवात केली, किती किलो पाहिजे विचारलं. म्हणलं 10 किलो 20 किलो दे. आणि तो तोलत असताना प्रश्न केला, हे लग्नाचे की धाव्याचे आहे? त्याने सांगितलं, असं काही नसते, लग्नालाही चालतात आणि धाव्यालाही चालतात. म्हटलं दुकानातही गडबड नाही, ना तांदळात गडबड आहे ना कशात गडबड आहे. मग म्हटलं आता मसाले पाहिजे. मसाले जर असताना त्याने मसाले काढून दिले. त्याला विचारलं, हे लग्नाचे आहे की धाव्याचे? मग ते लग्नालाही चालतात आणि धाव्यालाही चालतात. आता म्हणजे ना तांदळात गडबड आहे, ना मसाल्यात तेलात गडबड आहे, ना शेतात गडबड आहे. गडबड कुठे असली पाहिजे? बनवणाऱ्या व्यक्ती. आचारी शोधला, आचारीकडे गेलो, आचार्याला म्हटलं तुम्ही जेवण बनवता का? मग ते हो बनवतो. मग सांगा तुम्ही धाव्याचं बनवता की लग्नाचं बनवता? मग ते मी लग्नाचं पण बनवतो आणि धाव्याचं पण बनवतो. आता म्हटलं आचार्यामध्ये पण गडबड नाही. मग आचारीच्या भांड्यामध्ये जेवण बनवत असेल त्याच्यात गडबड असली पाहिजे. पातेले घेतले, कढई घेतली, सगळंच घेतलं आणि मग विचारलं, आचारी दादा हे लग्नाचे भांडे आहे की धाव्याचे भांडे आहे? ते म्हणते असं काही नसतं, आम्ही याच्यातच धाव्याचं बनवतो आणि याच्यातच लग्नाचं बनवतो. म्हणलं ना शेतीत गडबड, ना दुकानात गडबड, ना तांदळात गडबड, ना आचारात गडबड, ना भांड्यात गडबड. आता उरलं फक्त गॅस, अग्नी, त्याच्यात गडबड. आचार्याने गॅस मागवला, गॅस पेटवायला सुरुवात केली. आचार्याला विचारलं, दादा हा गॅस धाव्याचा आहे की लग्नाचा? येडे झाले का म्हणे? हे अग्नी म्हणे याला काय संबंध? हे धाव्याला चालते आणि लग्नालाही चालते. लक्षात आलं, ना शेतात गडबड, ना तांदळात गडबड, ना आचारात गडबड, ना मसाल्यात गडबड, ना अग्नीत ना भांड्यात गडबड. गडबड कुणात आहे तर माणसाच्या डोक्यात गडबड. आणि म्हणून डोक्यातली गडबड जेव्हा नष्ट झाली, डोक्यातल्या भावना जेव्हा नष्ट झाल्या, त्यावेळेस लक्षात येईल की यांच्या नावाने अन्नदान करण्याची प्रथा चालू आहे, त्यांच्या नावाने पुण्यकर्माची प्रथा चालू आहे. त्या पुण्यामध्ये मी सुद्धा सहभागी होणे, त्यांचं पुण्यकर्म वाढू. पण आपल्या डोक्यात एकच बसतं, फळहाराला गळ्यात टाक. गळ्यात टाकली की आमचं काम संपलं. असं वाटतं आम्ही श्रद्धांजलीतून मोकळी झालो. तुमच्या फुलांची, तुमच्या पाया पडण्याची विशेष गरज नसते, तुम्ही क्रियाकर्माची गरज असते. यांच्या नावानं जर तुम्ही कुठल्या एखाद्या गरीबाला दान दिलं तर ते गरीब जो आशीर्वाद देईल ते पुण्यकर्म वाढण्याचं काम. तुम्ही जर एखाद्या गरजू माणसाला जर पुस्तकं दिले तर तो शिकेल आणि ते शिकत असताना तुमच्या वडिलांचं, तुमच्या आईचं पुण्यकर्म होत असतं. आणि म्हणून सांगितलं आजचा दिवस दुःखाचा होईच नाही. कारण ज्यावेळेस आम्हाला 10 दिवसावरील 5 दिवसावर जे दुःख झालं ते आम्ही भोगलं, अनुभवलं, रडलं. ठीक आहे, हरकत नाही. भोगता भावानुसार आम्ही आमचा आस्वाद घेतो. माणसाने हसलं पण पाहिजे, रडलं पण पाहिजे, प्रत्येक अनुभव घेतला पाहिजे. कारण आपण सर्वसाधारण मनुष्य. ज्या क्षणाला कृपापन्न बनू, सगळागामी बनू, अनागामी बनू, स्थगिरवादी बनून अनंत पदाला पोचू, त्यावेळेस मात्र आपल्याला ना दुःख वाटेल ना सुख वाटेल. कारण समजून विज्ञानाचा एक सिद्धांत सांगतो. विज्ञानाचा सिद्धांत पॉवरची लॉ, एनर्जीची लॉ. एनर्जीला कोणी निर्माण करू शकत नाही आणि कोणी नष्ट करू शकत.
हे सायन्स. आणि आपण हे सायन्स कधी शिकत नाही. आपण आर्ट्स घेऊन कुठं तरी नोकरी करणारी लोक आणि म्हणून आपण सायन्सपर्यंत पोहोचत नाही. आणि ज्या लोकांनी सायन्स घेतलं ते लोक फक्त मार्क कसे भेटले एवढं बघतात, विज्ञान शिकत नाही. आणि माझा जन्म हा फक्त विज्ञानाला आहे. विज्ञान आणि तुमचं चित्त या दोघांचं जेव्हा मिलन होईल त्या क्षणाला बुद्धिजम तयार होईल. आणि म्हणून आम्ही आमच्या प्रिय व्यक्तीला त्यांच्या कर्माने स्मरण ठेवतो. त्यांचे कर्म आम्ही पुढे चालत होतो. दान कर्म, स्थिर कर्म, मैत्री कर्म आणि सदैव करत राहू. कधीपर्यंत करणार तोपर्यंत त्यांची मुलं जिवंत तोपर्यंत आई वडिलांचं स्मरण. इथे बसलेले जे थोडेसे वयस्कर लोक आहेत त्या सगळ्यांना वाटतं की माझ्या मुलांना मला सांभाळलं पाहिजे, माझ्या मुलांनी माझा आदर केला पाहिजे, माझ्या मुलांनी मला म्हातारपणामध्ये औषध पाणी विचारलं पाहिजे, माझ्या मुलांनी माझी चांगली काळजी घेतली पाहिजे, मुलांना माझी काळजी घ्यावी, मुलांनी मला विसरू नये असं सगळ्यांना वाटतं ना. पण काय होतंय की जे वयस्कर माता पिता ते त्यांच्या आईवडिलांना विसरून गेले. जे वयस्कर माता पिता आहेत ना ते त्यांच्या आईवडिलांना विसरून गेले. इथे जमलेल्या प्रत्येक घरामध्ये वर्षातून एकदा का असेना पुण्यामधून झालं. प्रत्येक वर्षातून एकदा तरी आपल्या आईवडिलांना स्मरण झालं पाहिजे. आम्हीच आमच्या आईवडिलांना विसरलो, आमच्या मुलं आम्हाला विसरले तर काय होतं काम. जे 60 पार झालेले आहेत, 60 पार झालेल्या व्यक्तीनं आपल्या वडिलांचं पुण्यामधून घातलंय, 60 पार झालेल्या व्यक्तीनं आपल्या आईचं पुण्यामधून केलंय किंवा आईच्या नावाने परिधान पाठ घरात केले. असं कधी होताना दिसत नाही. पण अपेक्षा काय असते, माझ्या मुलाने मला विसरू नये. मुलानंतर तो प्रश्न केला, बाबा तुम्ही अशी अपेक्षा ठेवता की मी तुम्हाला विसरू नये, तुम्ही तुमच्या आईवडिलांना विसरला त्याचं काय. ते मिळेल. आता मिळेला माणसाला किती दिवस आठवण करायची. माता पिता मारून टाकण्याचं काम त्याचे प्रिय व्यक्तीनं जर केलं असेल तर तुमचे मुलं तुमच्यापासून फक्त शरीरात दूर गेले तर मोठी काय गोष्ट. आणि म्हणून आजचं जे पूजा बंधन आहे मृत व्यक्तीला स्वर्गात पाठवण्यासाठी नाही, नरकात पाठवण्यासाठी. हे फक्त तुम्ही आणि मी आपल्या सर्वांना भानावर आणण्यासाठी. भानात असलो पाहिजे. आपण सगळे एका नशेत जगत आहोत. कोणी कुणाचं ऐकत नाही, कोणी कुणाचा मान ठेवत नाही, कोणी कुणाबद्दल आपुलकी ठेवत नाही. आपण आपल्याच धुंदीत आहोत आणि एवढ्या धुंदीत की आपल्याला कधी मरण येऊ शकते अशी अपेक्षाच नाही. मी कधी मरेन अशी अपेक्षाच नाही. आणि मग अचानक कोणीतरी मरण पावतं आणि मग आपला अचानक शॉक लागतो. अरे कसं कसं काय झालं, अरे कसं कसं काय झालं. जगात सगळ्यात बालिशपणा याला म्हणतात. जे लोक म्हणतात अचानक झालं, अशा लोकांना म्हणतात की हे जगातलं सगळ्यात बालिशपणा आहे. कारण जन्मास आलो त्या क्षणाला आपला मृत्यूची सुरुवात झाली. एखादा मुलगा लहानाचा मोठा झाला तर तो सज्जन निघेल की दुर्जन निघेल गॅरंटी येऊ शकत नाही. गॅरंटी नाही. सज्जन निघेल की दुर्जन निघेल गॅरंटी आहे का नाही. उंच निघेल की ठेंगा निघेल गॅरंटी आहे का. निरोगी निघेल की आजारी निघेल गॅरंटी आहे का. बिलकुल. एक मात्र बॉन्ड पेपरवर काय कशावर पण लिहून देऊ शकतो, जन्मास आला म्हणजे मरणार फायनल. आणि म्हणून माणसाने आपला मृत्यू हा फायनल आहे. कधी येईल ते मला माहीत नाही, पण मला मरण येणार आहे. आणि आज जे व्यक्ती कालपर्यंत माझ्याशी बोलत होती, हसत होती, खेळत होती, आज ती आपल्याकडे नाही आहे याचं भान असलं पाहिजे. आणि एक करंट लागला पाहिजे शरीराला, अरे आता मी भानावर आलो पाहिजे. ज्या नशेत मी जगत आहे, ज्या पैशाच्या नशेत, सौंदर्याच्या नशेत, आरोग्याच्या नशेत, जी जीव कोणत्या प्रकारची कमाल ठाणा मी उत्पन्न करून घेतला असेल या प्रमादित गोष्टीतून बाहेर पडू नये. आणि मला आता माझे जीवन जगू दे, पुण्यकर्म जीवन जगू दे. कारण मृत्यूनंतर माझे पुण्यच कर्म उरणार आहे आणि मृत्यूनंतर लोकांच्या पुण्य भावनेनेच मी जिवंत राहणार आहे. ही भावना ज्या ज्या व्यक्तीला झाली तो टाइमपास करणं बंद करेल आणि अंतःकरणातून पुण्यानुभव करेल, एकमेकाला वेळ देण्यात काम करेल आणि परिपूर्ण अवस्थेत सद्गुणाला स्वीकारायचं काम. उदवंतात जर काळजी चांगली घेतली तर दुःख होणार नाही. सब दुःखा विनाशाय, सब रोगा विनाशाय. आणि ह्या गोष्टीला आपण पालन केल्या तर आपल्याला दुःख कधी होणार नाही. आज
जगामध्ये महामारी सुरू आहे. अनेक लोक आज सॅनिटायझर करताय, हात धुताय, बरंच काय काय करताय, परंतु हे सगळं काही आपण आत्ता केलं. आपण याचा अगोदर किती जेवायला बसताना किती लोक साबणाने हात धुवायचे बरं? मोठ्या मुश्किलला पाण्याने हात धुतलेले होते. भगवान बुद्धाने सांगितलं केसा, दंता, लोमा, नखा, त्वचा, केस स्वच्छ ठेवा, दात स्वच्छ ठेवा, नख स्वच्छ ठेवा, लोक जे शरीरावरती केस आहेत ते स्वच्छ ठेवा आणि स्वतःची त्वचा स्वच्छ ठेवा. इतकं काही स्वच्छ ठेवलं तर तुम्हाला कुठलाच रोग होणार नाही, निरोगी. आणि निरोगी राहण्यासाठी पहिल्यांदा शरीराचा आजार होणं स्वाभाविक. तर शरीरापेक्षा जास्त खतरनाक जर आजार कुठला असेल तर तुमच्या आवानी सांगा. उपस्थित असलेले लोक आपण वारंवार कोणाला जर बोलत असाल ना, मी आजारी आहे, माझं पाय दुखतोय, मी आजारी आहे, तर असंच होतोय, अशी व्यक्ती जास्त आजारी होते. आणि ज्याची वाणी आजारी झाली तरी ठीक आहे, पण जर हुकून चुकून मन आजारी झालं तर तुम्हाला त्या आजारातून कोणी बाहेर करू शकत नाही, कोणीच बाहेर करू शकत नाही. लगातार 8 दिवस स्वतःला म्हणा माझा पाय दुखतोय, पाय दुखतोय, पाय दुखतोय, नव्या दिवशी तुम्ही चालू शकत नाही. अनेक लोक माझ्याकडे येतात आणि सांगतात गणपतीची आम्हाला छाती भरून घेऊ लागली, मला ताप आल्यासारखं वाटू लागलं. सांगितलं टीव्ही बघता का? म्हणते हो, टीव्ही बंद बंद. ज्या ज्या माणसाने टीव्ही बघणं बंद केलं अशा लोकांना छाती दुखणं बंद झालं, ताप येणं बंद झालं, कारण रात्र दिवस चालू होतं. म्हणून ज्याचं मन आजारी पडलं त्या आजारातून कोणी बाहेर काढू शकत नाही. म्हणून आपले मन स्ट्रॉंग करा. आपली इम्युनिटी वाढवायची असेल तर मनाला सांगा की मला कुठलाही आजार होणार नाही. म्हणून आपले मन जर सुरक्षित असेल, स्वच्छ असतील, पॉवरफुल असतील, मनामध्ये चांगली भावना असेल तर आपल्याला झालेला आजार सुद्धा कधीच्या कधीच निघून जाईल. म्हणून शरीराचे आजार स्वाभाविक आहे, पण मनात आणि चित्तात कुठलाही आजार उत्पन्न करू नका. आपण सर्वजण निरोगी राहा अशी अपेक्षा करतो. आपल्या सर्वांना निरोगी राहण्याची प्रेरणा मिळो, मनामध्ये चांगले विचार आणण्याची प्रेरणा मिळो आणि एकमेकाबद्दलची मैत्री भावना सदैव. सोशल डिस्टन्सिंग फक्त शरीराची आहे, मनाची नाही. आपल्या सर्वांच्या अंतःकरणातून मनातून आपल्या सर्वांना जीवन जगताना सुख, समाधान, आयु, आरोग्य, बल आणि वर्ण प्राप्त हो. सर्वांना दीर्घायु प्राप्त हो, आरोग्य प्राप्त हो. सविंद्रियो विवर्जन्तु शावरो विनाशतो माते भवन्त्वन्तरायो सुखे दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं राक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुधम्मानु साङ्गानुभावे सदा त्वन्ते भवन्तु प्रसादं साधु 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 साधु. गमनाची गोष्ट शिकवून जा. पंजाबी लोकांमध्ये एक नारा असतो. तर एखाद्या शीख माणसानं चुकूनही म्हटलं जो बोले सोनिया, तर जे जे स्वतःला शीख समजतात असे लोक काय म्हणतात? रिप्लाय देतात. काय म्हणतात? शस्त्रिया आहे की नाही? आम्हाला चांगलं म्हणतात. असं झालं, घरचं झालंय, थोडं दुसऱ्याचं झालंय, एवढं आम्हाला आमचं माहिती नाही, आम्ही दुसऱ्यांचं माहिती. मुसलमान लोक सुद्धा सलाम म्हणतात की सलाम वालेकुम म्हणतात. परंतु बौद्ध परंपरेमध्ये साधू शब्द जरी ऐकला तर जो स्वतःला बौद्ध समजतो ना त्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे. पूजा ही आईच्यासाठी आहे असं नाही, पूजा जाधव परिवारासाठी असं नाही. ते जाधव नसतील, आईला ओळखत असतील नसतील की फक्त माणसांसाठी पूजा आहे. म्हणून जे जे स्वतःला मानव समजतात, जे स्वतःला ख्रिस्त म्हणतात, जेव्हा जेव्हा साधू शब्द ऐकू आपण तर रिप्लाय आपण सुद्धा म्हटलं पाहिजे साधू.
साधु 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 साधु. साधु. सर्वांना जय भीम. स्टॉप करू का रे?